कर्म किसी को माफ़ नहीं करता, अगर रुलाया है तो रोना भी पड़ेगा। श्री स्वामी समर्थ। हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात झाली हे तुम्हाला माहितीच आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला मला हे सांगायचं होतं की सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय जिजाऊ जय शिवराय। तर आमच्या इकडे छान अशी शिवजयंती साजरी केली जाते छत्रपती शिवाजी चौकामध्ये दरवर्षी असते। तर दरवर्षी काय आम्ही व्हिडिओज वगैरे टाकत नाही, कारण आता आम्ही आमचे डेली व्हिडिओ सुरू केलो, त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक गोष्टी आमच्या या डेली व्हिडिओमध्ये म्हणजेच पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ किंवा याच्यानंतरचे पण व्हिडिओज कसे वाटले ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज होती छत्रपती महाराजांची जयंती आणि झालं नेमकं असं ना, राज काय स्कूलला वगैरे गेला नव्हता कारण आज होती सुट्टी आणि त्याला करायचा होता शिवाजी महाराजांचा लूक, पण ते काही शक्य नाही झालं कारण मी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे कुठलंच काही गोष्टी केल्या नाही। तर लहानपणी ना त्याला प्रत्येक जो काही लूक वगैरे असाय ना आपला असायचा ना किंवा जे काही इव्हेंट असायचा ना ते सगळं काही मी त्याचे म्हणजे फोटो वगैरे हे सगळ्या काही फोटोशूट मोठ्या नाही केल्या, पण ड्रेसेस वगैरे आम्ही आणायचा त्याचा लूक वगैरे तसा करायचा। पण सध्या काही ना जसं मोठं होतं तसं शक्य होतच नाही असं मला वाटायला लागलं। तर त्याला खूप इच्छा होती मॉर्निंगपासून तसा ड्रेस वगैरे घालायचा, पण तो काही घातला नाही। पण जेव्हा त्याला म्हटलं की जायचं आपल्याला तर तिथे तो बोलत होता मम्मा ड्रेस वगैरे तर तू काही नाही घातलेलं आहे मला, पण मला तसा लुक करायचा होता तो पण नाही केलेला आहे। पण त्यांच्यासारखा मला टीका तरी लावून घे, ते जसं लावायचं ना चंद्रकोर तसं लावून घे। तर मी त्याला सुद्धा लावलं आणि मला सुद्धा, तर कसं वाटते सांगा बरं। शिवजयंतीला चाललो आहे मी, तुपासारखं गंधा लावलाय राजवीर। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा कसा वाटतो व्हिडिओ, कारण खूप सारं उशीर झाला जायला पण आणि तब्येत पण माझी ठीक नाही आहे, तरी मला जायचं होतं त्यामुळे निघालो आणि हे गोंधळ चालू। तर जय जिजाऊ जय शिवराय। तुम्हाला शिवजयंतीच्या मी तर शुभेच्छा दिल्या, पण आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ तर मध्येच कुठं स्टार्ट झाला आणि कुठे एंडला आला, तर असं काही नाही आहे। या व्हिडिओमध्ये म्हणजेच या फोनमध्ये ना मी जास्त काही व्हिडिओज घेतलेला नव्हता, पण याच्यानंतरचा जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे ना शिवजयंतीचा जे काही केलं लातूरमध्ये जे जशा पद्धतीने साजरी केली जाते, काय काय तिथे पाहायला वगैरे असतं किंवा काय काय गोष्टी असतात ना त्या सगळ्या तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे, कारण तो व्हिडिओ ना खूप सारा मोठा झालेला आहे। त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टला स्टार्टिंग करून हे सांगितलेलं होतं की आमच्याकडे काय काय कशी साजरी केली जाते शिवजयंती, ते पालखी वगैरे किंवा शिवाजी महाराजांचा जो पुतळा वगैरे आहे ना तिथला तो, किंवा ज्या काही गोष्टी इकडे कसं सेलिब्रेशन केलं जातं, कुठल्या स्कूलचे मुलं वगैरे येतात आणि कसे त्यांचे म्हणजे जे काही कला आहे ते कसं दाखवतात वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ काय स्किप करू नका। तर थोड्या वेळ मी तो ब्लॉग घेतला आणि दुसरा सुद्धा ब्लॉग कंटिन्यू केला, तर ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्यामुळे तो ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथे 11 वाजले होते आता आणि ते मसाला दूध आमच्या लातूरमध्ये सध्या ट्रेंडिंगला चालू होतं। तर म्हटलं मी जेवण वगैरे काही केलं नव्हतं आणि राजला सुद्धा जेवण केलं नव्हतं, तर आम्ही रील्स वगैरे पाहिली होती, त्यामुळे आता आम्ही इकडे आलो। काय पहिला आला तुलसी चाय मसाला दूध असतो म्हणे, ते खूप फेमस झाले आमच्या लातूरमध्ये ते, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो। तर बघूया टेस्ट कशी आहे
आणि तुम्हाला पण सांगतो आम्ही कसं आहे ते. ओम साई शॉप, तुलसी चाय आणि मसाला दूध फेमस नाव आहे. तर आम्ही इकडे खूप सारी तिथं गर्दी होती ना, त्यामुळे गाडी इकडे दूर थांबवली आहे थोडीशी. आणि थंडी पण खूप आहे. आम्ही अचानक बाहेर आलेलो होतो, असं काही ठरवून नाही आलेलो इथं जायचंय. खूप दिवसापूर्वी ना मी एक रील्स पाहिली होती, तर ते रील्स बघूनच मला इकडे यायचं होतं. इथलं फेमस हे आहे असं ऐकलं होतं मी, पण आता जस्ट माहिती तुम्हाला कशासाठी आम्ही बाहेर आलेलो होतो. तर ते करून अचानक म्हटलं आता 11 वाजेपर्यंत काहीतरी ते चालू असतं. तर चहा सुद्धा तिथला फेमस झालेला आहे आणि मसाला दूध सुद्धा खूप फेमस झालेला आहे. तर चहाची इतकी काय मला आवड नाही आहे, म्हटलं आपण दूधच घेऊयात. तर राजने घेतलं, पण गरम गरम असल्यामुळं त्यानं काय नंतर नकोच बोललं. पण मी छान असं एन्जॉय केलं बरं का. मसाल्यावालं दूध होतं आणि जास्त गोड पण नव्हतं, कारण मला जास्त स्वीट असलेलं आवडत नाही ना, त्यामुळे नॉर्मलीच गोड होतं, जास्त काही नाही आहे. पण गरमागरम होतं. थंडी वगैरे वाजत होती, त्यामुळे गरमागरम पिण्याची एक मजाच वेगळी असते बरं का. तर काही जण चहा एन्जॉय करत होते, तर काही जण दूध. प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते, प्रत्येकाला एकच गोष्ट आवडत नसते. तर अशा पद्धतीने हे बघा, हे शॉप आहे आणि आम्ही आलोय, तर आम्ही आता घेतोय दूध. तर काही गोष्टी घडताना अचानकपणे घडून जातात बरं का, आणि आपल्याला कळतही नाही की आपल्यासोबत पुढे काय घडणार आहे. तसं की मी झोपलेली होते, तब्येत ठीक नाही आहे म्हणून थोडीसुद्धा इच्छा बाहेर यायची नव्हती, पण नंतर थोडंसं असं म्हणतात नाही का, उल्हास किंवा एक काहीतरी इच्छा निर्माण झाली. तसंच आपली शिवजयंती आहे म्हणलं, दररोज काय तो दिवस येत नाही, वर्षातून एकदा येतो. तर त्यासाठी माझा मूड झाला तर ऑफ झाला, पण राजचा सुद्धा मूड ऑफ नको व्हायला. स्कूलमध्ये पण काही गोष्टी मुलाला पाहायला भेटतात, त्यापेक्षा आपण इथे बाहेरच घेऊन जाऊन पाहायला. तर नेक्स्ट व्हिडिओची नक्की वाट बघा. खूप छान असा तो व्लॉग झालेला आहे आणि खूप छान डिटेलमध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सॉरी हा व्हिडिओ नाही घेऊ शकली पूर्ण.